I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 83 पाठ 83. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, या वर्षभराच्या कार्यक्रमात तुम्ही बरंच काही इंग्रजीत बोलायला शिकला असाल आणि इतर लोक इंग्रजी बोलतात त्यातलं बरंच काही कळायलाही लागलं असेल. आजच्या पाठात आपण आधी एक गंमत करूया. संबंध वर्गाला मी काही सूचना इंग्रजीत देईन, तुम्ही सर्वांनी मी सांगेन तसं करायचं. हं. सुनीता मावशी, मी पण सूचना देणार. रेडिओ ऐकणारे मित्रमैत्रिणी माझं पण ऐकतील का? हो, तू पण दे ना सूचना. मित्रमैत्रिणींनो, मी किंवा रंजना सांगू त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी करायचं. हं. तुम्ही बरोबर करताय का त्यावर टीचर लक्ष ठेवतील. करूया सुरुवात. स्टँड अप. सर्व उभे राहिलात का? इतर वर्गांना आवाजाचा त्रास व्हायला नको बरं का. आम्ही सांगू तसं फक्त करायचं, आवाज नाही करायचा. नाव sit down. Put your hands on your head. Put your hands down. Shut your eyes. Open your eyes. Show me a book. रंजना, अगं रेडिओ ऐकणाऱ्यांनी तुला पुस्तक दाखवलं तर तुला दिसणार आहे का? नाही दिसणार, पण त्यांच्या टीचरला दिसेल ना. हो, ते बरोबर आहे. टीचर बघतील. शो मी अ बुक. शो मी 2 notebooks. शो मी अ विंडो. ओपन your mouth. Shut your mouth. Touch your feet. Touch your nose. Touch something white. ही शेवटची सूचना तुम्हाला कळली का? टच समथिंग व्हाईट म्हणजे कोणत्याही पांढऱ्या वस्तूला हात लावा. आता टच समथिंग ब्लू. Touch something yellow. Take out a pencil and a book. काढलं का? मी थांबते. Take out a pencil and a book. बरं, आता नीट ऐका हं. Put the pencil under the book. केलं का सर्वांनी? Put the pencil under the book. पुस्तकाखाली पेन्सिल ठेवा. आता असं करा. Put the book behind you. Behind म्हणजे मागे. Put the book behind you. म्हणजे एक पुस्तक आपल्या मागे ठेवा. आता काय करा? Put the book in front of you. Stand up. Put your hands on your ears. Put your hands down.
Sit down. बस रंजनाताई, बाकीचा खेळ हा पाठ झाल्यावर टीचर खेळतील. बरं का मुलांनो? 1 ते 20 अंक, रंग, अवयव, कृती, वर्गातील वस्तू हे सर्व इंग्रजी शब्द तुम्हाला आठवतात का? हा पाठ झाल्यावर अशा खेळातून तुमचे टीचर सराव घेतील. पण आता तुमच्यासाठी अजून एक गंमत आहे. संतोष आणि मी शाळेच्या खिडकीशी उभे आहोत. वी आर इन स्कूल. वी आर नियर द विंडो. आम्हाला खिडकीतून जे दिसेल ते आम्ही तुम्हाला इंग्रजीत सांगणार. आणि तुम्ही तुमच्या टीचरला मराठीत सांगा बरं का. वी विल स्पीक इंग्लिश. लिसन केअरफुली अँड यू स्पीक मराठी. इट्स इझी. टीचर, तुम्ही ठरवा कोण बोलणार ते. I can see Manisha. She is jumping up and down. पुन्हा ऐका. I can see Manisha. She is jumping up and down. सांगा पाहू मराठीत मी काय बोललो ते. आता दुसरं मूल. ऐक हं. देर इज निलेश. ही इज रनिंग. हिज डॉग पिंटू इज रनिंग बिहाइंड हिम. पुन्हा ऐक हं. देर इज निलेश. ही इज रनिंग. हिज डॉग पिंटू इज रनिंग बिहाइंड हिम. टीचरना सांग पाहू मराठीत मी काय म्हणाले ते. आता 3 वाक्य. Oh, look at Pintu. He is Nilesh's dog. He is black and his legs are white. पुन्हा म्हणू. Look at Pintu. Pintu is Nilesh's dog. He is black and his legs are white. सांग पाहू मराठीत. आता दुसरं मूल. That is Anwar's mother. She is wearing a yellow sari. She is standing near a tree. That is Anwar's mother. She is wearing a yellow sari. She is standing near a tree. सांग टीचरला मराठीत. आता संतोष, आपण मराठीत बोलूया. रेडिओ ऐकणाऱ्या मुलांनी इंग्रजीत बोलायचं. चालेल? हो, चालेल की. पण माझा प्रश्न असा आहे, त्यांना चालेल का? हो, चालेल की. आपला कार्यक्रम ऐकणारी मुलं आता तुझ्यासारखंच छान इंग्रजी बोलायला लागलेत. काल आमच्या चित्रकलेच्या बाईंनी आम्हाला गमतीदार चित्र काढायला सांगितली. आम्ही सर्वांनी खूप गमतीदार चित्र काढली आणि मग एकमेकांची चित्र बघून इतके हसलो, तुम्हाला दाखवतो मी. अरे वा, सबंध एक भिंतच सजवली आहे तुमच्या चित्रांनी. काय गमतीदार प्राणी काढलेत. आणि हे काय, बदकांनी बूट घातलेत आणि कोंबडीनी टोपी. हो, हां, मला एक आयडिया सुचली. आपण रेडिओ ऐकणाऱ्यांना ह्याच चित्रांचं वर्णन करून दाखवूया. त्यांनी ती वाक्य इंग्रजीत म्हणायची. ओ, गुड आयडिया.
रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐका आणि संतोष आणि मी जे मराठीत म्हणू ते तुम्ही इंग्रजीत बोला. आम्ही एकेका मजेदार चित्रात काय आहे ते सांगू. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. तुम्ही ऐका आणि मग तेच सर्व इंग्रजीत सांगा. जरूर वाटली तर टीचर मदत करतील. या पहिल्या चित्राबद्दल मी सांगतो. हा एक हत्ती आहे. त्याने लाल पॅन्ट घातलेली आहे. एक मूल उभं राहिलं ना. संतोष, पुन्हा एकदा सांगतो. हा एक हत्ती आहे. त्याने लाल पॅन्ट घातली आहे. हे तू इंग्रजीत सांगशील का? सांगितलं का बरोबर? This is an elephant. He is wearing red pants. किंवा This is an elephant. The elephant is wearing red pants. आता हे चित्र बघा. ही मांजर आहे आणि ती एका टोपीत बसली आहे. कोण उभं राहिलं? सांग बरं इंग्रजीत. ही मांजर आहे, ती टोपीत बसली आहे. मी सांगू? This is a cat. She is sitting in a cap. किंवा look at this cat. She is sitting in a cap. हे चित्र बघ. हा एक उंच माणूस आहे. तो नारळाच्या झाडाजवळ उभा आहे. पुन्हा ऐका. हा एक उंच माणूस आहे. तो नारळाच्या झाडाजवळ उभा आहे. सांग बरं संतोष. This is a tall man. He is standing near a coconut tree. This is a tall man. He is standing near a coconut tree. बरं, आता आपली वेळ संपली. पण तुम्ही हा सराव पुढे चालू ठेवा हं. तुम्ही अशीच गमतीदार चित्र काढा आणि त्याबद्दल इंग्रजीत बोला. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात